सातबाऱ्याशिवाय डिझेल नाही. सरकारची जाचकट, शेतकऱ्यांचा संताप. डिझेल तुटवड्यानं शेतकरी हैराण. ऐन खरीप हंगामासाठी शेतीची मशागत सुरू असताना बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकट ओढवलंय. परभणी जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय. शेतात ट्रॅक्टर चालवायला डिझेल नाही. अशातच परभणीत डिझेलसाठी चक्क सातबारा दाखवण्याची सुलतानी अट लादल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आधीच तासनतास रांगेत उभं राहून 2000 रुपयांचं डिझेल मिळत असल्यानं त्रस्त झालेला बळीराजा आता सरकारच्या या जाचकाटीनं आणखीनच संतापलाय. इथं डिझेलची प्रॉब्लेम आहे आणि इथं अमोल पेट्रोल पंपावर सातबाऱ्याची आट लावलेली आहे. ती काल लावली पण काल पण दिलेली नाही. काल एका सातबाऱ्याला 100 लिटरची आहे, तर 100 लिटर पण देईनच. त्याला द्यायला 2000चं. आम्ही म्हणलं सरसकट 2000चं सगळ्याला द्या, पण ते नाही म्हणली. अनेक ट्रॅक्टर मालक शेतीच्या मशागतीसाठी गाव सोडून इतर शहरांमध्ये कामानिमित्त स्थलांतर करत असतात. त्यात इतर गावातून परभणी स्थलांतर केलेल्या ट्रॅक्टर मालकांकडेही सातबारा मागितल्यामुळं सातबारा कुठला द्यायचा असा सवाल ट्रॅक्टर मालक उपस्थित करतायत. पंपा म्हणाले 712 द्या ना. आता मी बारामतीवरून आलो, 712 कुठनं आणायचा आणि कोणाचा 712 द्यायचा. 712 जरी गावातल्या शेतकऱ्याचा आणला तर आपण त्या शेतकऱ्याला आणायचं म्हणाले, तर मग कसं डिझेल भेटायचं आपल्याला. 2000चं डिझेल देतो म्हणाले, तर त्याच्यावर डिझेल भेटाना. आता जेसीबी चालवायची म्हणजे जेसीबीला दिवसाला 60 लिटर डिझेल पुरत नाही. दरम्यान सातबाऱ्याच्या जाचकाटीवरून वाद पेटल्यानंतर कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून पेट्रोल पंप चालक जर सातबारा मागत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा थेट इशारा दिलाय. तर दुसरीकडे इंधनाचा काळा बाजार थांबवण्यासाठी सातबाऱ्याची अट घातल्याचं विधान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी केलंय. हे नक्की निश्चित प्रकारे चुकीचे. या बाबतीमध्ये ताबडतोब मी कलेक्टर साहेबांशी आता फोन लावलेला आहे. या बाबतीमध्ये त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. असं कुठेही सातबारा वगैरे पेट्रोल आणि आजही राज्यामध्ये पेट्रोल डिझेलची कुठेही टंचाई नाहीये. काही लोकांनी काळा बाजार करू नये हे त्याच्या मागचा उद्देश आहे. मुळामध्ये जे शेतकरी आहे ज्यांना खऱ्या अर्थाने ती गरज आहे, आज जर ह्या 8-10 दिवसामध्ये शेतीची मशागत किंवा इतर काही कामं जर शेतीची केली नाही तर पुढचं पूर्ण पीक त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. म्हणून शेतकरी हा खऱ्या अर्थानं त्याला त्रास होऊ नये म्हणून हे सरकारने जे काळे बाजारवाले आहेत त्यांच्यासाठी लावलेला हा नियम आहे. परभणीच्या पुरवठा विभागानं 8 मे रोजी नेमकं काय नोटिफिकेशन जारी केलंय पाहूया. शेतीच्या मशागतीसाठी एका वेळी जास्तीत जास्त 100 लिटर डिझेल देण्यात येईल. डिझेल घेऊन जाताना आधार कार्ड, सातबारा, ट्रॅक्टरच्या आरसी बुकचा पुरावा देणं बंधनकारक आहे. 15 दिवसांच्या अंतरानंच डिझेल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डिझेल विक्रीची पेट्रोल पंप चालकांना स्वतंत्र नोंद ठेवावी लागेल. डिझेल देतानाचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवणं बंधनकारक करण्यात आलंय. सरकारच्या या दुहेरी भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. कृषी विभागानं कारवाईचं आश्वासन दिलं असलं तरी पुरवठा विभागानं मुळात असं नोटिफिकेशन काढलंच कसं. ऐन मशागतीच्या काळात शेतकऱ्यांसाठी डिझेल खरेदीवर मर्यादा लावणं कितपत योग्य आहे, तर मशागतीची कामं करण्यासाठी दुसऱ्या गावात स्थलांतर करणाऱ्यांनी सातबारा नेमका कुठून आणायचा असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांबाबत स्पष्ट धोरण राबवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.